नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आज चिया पेरणी कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहे। तर सर्वप्रथम ही ग्रॅन्युअल्सची बॅग येते बघा, ही 25 किलो मध्ये आपल्या किट सोबत। तर हे 25 किलो जे खत आहे ते पूर्ण एका फारीवरती टाकायचं। हे फारीवरती टाकल्याच्या नंतर 2 किलो जे बियाण्याची बॅग आहे आपली, ती बॅग यावर टाकून पुरेपूर मिक्स करून घ्यायची। आता ती कशी करायची मिक्स ते 2 मिनिटात आपण बघू। तर मित्रांनो, ही जी बॅग आहे बियाण्याची, ही अशा प्रकारे मिक्स करायची। पूर्ण यावरती टाकून पूर्ण 100% मिक्स झालं पाहिजे, एवढी काळजी घ्यायची, जेणेकरून जर्मिनेशन व्यवस्थित होईल, कमी जास्त निघता वेळेस कमी जास्त होणार नाही। हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं असं। हे 25 किलो खत आणि 2 किलो बियाणं म्हणजे एकूण होणारे 27 किलो तयार। आणि 27 किलो पूर्ण मिश्रण झाल्याच्या नंतर आपल्याला ट्रॅक्टरच्या खताच्या पेटीमध्ये टाकायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे मिश्रण करायचं, पूर्ण 100% मिश्रण झालं पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर आपल्याला ते ट्रॅक्टरच्या पेटीमध्ये टाकायचं आहे। ट्रॅक्टरची पेटी अलीकडच्या भागामध्ये। मिश्रण केल्याच्या नंतर पूर्ण या पेटीमध्ये टाकून द्यायचं आहे 27 किलो। हे क्षेत्र आहे 1 एकर, या क्षेत्रामध्ये पेरणी करायची आहे। तर हे आहे पेरणी करणारा यंत्र, खाली सार यंत्र लावलेलं आहे आणि सार यंत्रानं माती सरकल्याच्या नंतर हे थोडंसं याच्यामध्ये गॅप आहे, म्हणजे बियाणं आपलं डायरेक्ट जमिनीवर आधर पडेल, जमिनीत जाता कामा नाही। जमिनीत जर गेला तर निघायला जर्मिनेशनला प्रॉब्लेम येते। तरी अशी सेटिंग करायची मित्रांनो, 3, 6, 9, 12, 13 ते 14 वर हे पाहून घ्या। अशा प्रकारे ही सेटिंग करायची, म्हणजे हे असं तयार होईल। एवढी सेटिंग झाली पाहिजे आणि यातून बियाणं पडते, म्हणजे उभा गहू बसेल एवढी जागा सुटली पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपले 27 किलो बियाणं प्लस खत हे बरोबर 1 एकर क्षेत्रामध्ये पडेल। आता हे खत आणि बियाणं टाकून ट्रॅक्टर झालं रेडी। आता घेऊ आपण पेरणीचा व्हिडिओ। आता हे तास लावत आहेत। आता बघा, ते सार यंत्र समोरची माती हवार करते आणि पेरणीस सुरुवात होते। तर अशा प्रकारे पेरणी होते। हे जे बियाणं आहे डायरेक्ट आधार पडणार, म्हणजे बियाणं जिथून पडत आहे ते डायरेक्ट जमिनीवर आधार पडत आहे, जमिनीत बियाणं जात नाही। फक्त एवढी काळजी घ्या। आता हे जे बियाणं पडलेलं आहे हे डायरेक्ट वर पडलेलं आहे, जमिनीत बियाणं जाता कामा नाही, एवढी काळजी घ्या। 100% जर्मिनेशन होणार, 100% उगवण होणार। चला तर मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।